मी बोलतो माईशी. वासू मला वाटतं तू दादांची बोलावस. हे असं वाया वाया खूप झालं रे. आणि तुझ्या चिडण्याचा नेमका माईंनाच त्रास झाला तर आपण हे करतोय ते सगळं माईंसाठीच ना. अगं उर्मी, पण मी माईशी कशाला चिडून बोलेन? तुझा काही भरोसा नाही. उर्मी प्लीज. मी चिडतो म्हणजे माझ्या डोक्यावर परिणाम झालाय असं नाहीये. मला काय माहिती. अरे काय चाललंय माई? अरे काही नाही, जरा दागिने बघते. म्हणजे आता तुमच्या लग्नात उर्मीला कोणकोणते दागिने घालायला द्यायचे ते जरा बघून ठेवते. हे माझ्या सासूबाईंनी दिलेले दागिने तो मला. आता कुमुद आणि आदितीचे त्यांचे त्यांना देऊन झाले. आता उर्मीच्या वाट्याचे तिला दिले की मग बाकीच्या दागिन्यांची तिघीत समान वाटणी करायला मी मोकळी. हा, आता रामचंद्र आणि तुझ्या मुलांसाठी काही ठेवणार आहे? कसं होईल? तुम्ही तुमच्या मुलांचं सगळं करालच. यांच्याकडून त्यांना ज्ञान मिळेल, माझ्याकडनं आजीची माया मिळेल. पण उद्या त्यांचं काही कार्य असलं तर त्यांना असं नको वाटायला आमच्या आजीनी आमच्यासाठी बाकी काहीच ठेवलं नाही. माई, एवढा पुढचा विचार कशाला करतेस तू? अरे पुढचा विचार कसला पुनर्वसू? हा हा म्हणता वर्ष सरून जातात. आता परवा लग्नाचा वाढदिवस झाला ना आमच्या, तेव्हा मला वाटलं बाई एवढी वर्ष कशी काय सरली काही कळलंच नाही. हा काळ असा बघता बघता पुढे सरकून जातो. आपण आपला पुढचा सगळा विचार करून ठेवलेला बरं. आणि माझे खरे दागिने तर तुम्ही मुलंच आहात रे. आम्ही मुलं तुझी दागिने, मग या सुना कोण? त्या दागिन्यांच्या मालकिणी. अरे आम्ही मुलं म्हणजे वस्तू आणि या टिक्कोजीराव मालकिणी. नाही, काहीतरी जळल्याचा आवाज येतोय का? तसं नाही रे. आता हा मठ, मुलं, आमचं घरदार हे सगळं त्यांच्या हातात सोपून आम्ही मोकळे होणार ना, म्हणून म्हटलं. नाही, तुम्ही लाख मोकळे व्हाल, पण आम्ही होऊ दिलं पाहिजे ना. हे बघ, एकदा त्याचं बोलावणं आलं ना की कुणी अडवू शकत नाही. माई, झालं का पुन्हा तुझं सुरू? माई, आपलं ठरलं होतं ना की मरणाविषयी बोलायचं नाही म्हणून, आणि तुम्हीच म्हणता ना दिवे लागण्याच्या वेळेला असं काही बोलू नये. बर बाई, चुकलं माझं, आता नाही बोलणार. काय रे पुनर्वसू, काय बोलायचंय का? हो माई. अरे मग बोल ना. माई, उर्मीला माहेरी नको पाठवूयात आपण, प्लीज माई. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.